मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राघवदास लाडू तयार करणार आहोत। तर आता तुम्हाला माहितीच आहे श्रीरामनवमी जवळ आलेली आहे, तर त्या निमित्ताने मी आज तुम्हाला राघवदास लाडूची रेसिपी तयार करून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। राघवदास लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये 1 वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। तूप पातळ झालेलं आहे। यामध्ये आता बारीक रवा 1 वाटी, रवा आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे। मग वास सुटेपर्यंत थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। यामध्ये बघू शकता आपला रवा भाजत आलेला आहे। थोडं थोडं तूप देखील यामधलं सुटत आहे। रवा आपला भाजत आला की थोडं थोडं तूप सुटायला सुरुवात होते। आता यामध्येच आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी बेसन आहे हरभऱ्याच्या डाळीचं। आता दोन्ही मिळून थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पीठ। बघू शकता आपला रवा आणि बेसन भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। आणि यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर, खवा किंवा मिल्क पावडर वापरलं तरी चालतं। आता यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। आता छान प्रकारे आपण 2 ते 3 मिनिट याला छान भाजून घेऊया। आता श्रीरामनवमी आलेली आहे, तर त्यासाठी आपण राघवदास लाडूची रेसिपी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेली आहे। श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही श्रीराम प्रभूला हा नैवेद्य अवश्य करा। एकदम सोपा आणि सुटसुटीत असा पदार्थ आहे। आपलं पीठ भाजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत। बघा आता अशा प्रकारे आपण रवा आणि बेसन खाली काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे थोडीशी, आणि यावरती आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर आहे ती टाकून घ्यायची आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। एकदम सोपी अशी पद्धत आहे ही। तुम्हाला पाक वगैरे करायची अजिबात गरज नाही आणि जास्त कुटाण्यामध्ये देखील पडायची गरज नाही। त्यामुळे एकदम पिठी साखरेचे लाडू एकदम चविष्ट आणि एकदम दाणेदार असे हे लाडू होतात। आता या ठिकाणी आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। थोडंसं मला कोरडं वाटत आहे तर ते मी थोडंसं दूध टाकणार आहे। जवळपास मला इतक्या पिठीला 2 ते 3 चमचे दूध लागलेलं आहे, बघू शकता। आता आपण लगेच लाडू बांधायला घेऊया।
बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत। आपले श्रीरामनवमी विशेष राघवदास लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।